शिकले म्हणजे शहाणे असते हे डोक्यातलं काढून टाका. शिकू नका म्हणत नाही मी, शिकू नका मुलीच म्हणत नाही, शिका शिका, वाघिणीचं दूध आहे शिक्षण. पण फार शिकले म्हणजे फारच मोठे झाले असं नाही, आणि जे शिकले नाही ते गाढ हवेत हे डोक्यातलं काढून टाका. उलट 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 जे माणसं शिकले नाही ते सगळ्या भावाच्या लेकराचे लग्न होस तर एक जागी राहत होते. न शिकलेल्याची ताकद होती. आता शिकलेली काल परवाची सफरचंदावानी गालाची ती नवऱ्याच्या कानात हळद नाही फिटत अंगावरची, ती लगेच म्हणती दोनच तोंडन खिचडीन बोंड, कुठं म्हातारा म्हातारीचे कपडे धुवायचे, कुठं बसायचं त्याच्या वांद्यात, आपलं बाजूला मस्त संसार थाटू पायी चुडेलीन. हो हो ही चुडेलीन चुडेलीन. हो काल परवा जराशी शिकलेली सासू सासऱ्यानं कमिलेली संपत्ती चुरून हानी ती चुरून, पण त्याचे कपडे धुवायचे म्हणलं की हिच्या अंगात येतंय, झोपीत माळवत पडन एखादीच्या अंगावीच्या. हो त्याची संपत्ती खा वाटतील, त्याला नाही सांभाळा वाटत नाही का. हे जास्त शिकलेले. मी एवढे गाव फिरलो महाराज, मी काय गांजा उडून थोडंच फिरलोय. मी ज्या घरी गेलो त्या घरी उगच बघत असतो यांच्या घरी नोकरीला किती आहेत, मग उगच तुमचे आई वडील कुठे आहेत, ते म्हण तू लहान्याकडे, तू इथं इचून निघालेत का. हा तुला शासनाचा 50,000 पगार आहे आणि तरी मायबापाला तिकडे येड्या बाबळीत संडासाला पाठी तू. हा का तू या घरात सरप निघायला लागलाय. किती किती नालायकपणा. नाही बायकोचं मथारीचं जमत नाही. अरे मथारीमुळं तुला बायको आली, मथारीनं तुला बाळात्यातच दाबलं असतं तर कुठं बायको आली असती सुंबळ्या. हा ही काल परवाची इति टाचाच्या चपला घालणारी ही 1.5 दिवसात आली नकटी, आणि तो जमत नाही म्हणून तू मथारी संग. अरे मथारीनच तुला मोठं केलंय पानछटा. विठाला विठाला विठाला. फार शिकले महाराज. मी 7वी शिकलो मी 7वी. तर मला चांगले चांगले शिकलेले विचारते तुरीवर कोणतं औषध फवारी तू. मलाच लाज वाटते याला काय सांगावं म्हणून. हो मला 350 क्विंटल तुरी झाल्यात. मी 7वी शिकलो. 7वी झाल्या का नाही रे आसाराम. हो 530 क्विंटल कापूस काढाय 7वी शिकलो मी. आणि आमच्या बाजूला ॲग्री झाले 3 पोरं, तरी त्याच्या तुरी बाबर. हो मी म्हणलं या ठुंडी सावलीला कामी येते तुला सावलीला. शिक्षणावर काय नसतंय. अहो या भारताचा 4था पुरस्कार अंगुठा देणार बाईला भेटलाय. पश्चिम महाराष्ट्रातली एक बाई अंगठा देणारी, तिला बीज माता म्हणून, तिला कितीतरी तांदळाची बी माहित येतं. विद्यापीठाचे लोक तिच्या चपला धुवालेत. ती अंगठा देणारी बाई. असं काय नसतं शिक्षणावर. माणसाचं डोकं सुपीक असावा, त्याचे विचार सुपीक असावा, त्याचा आचरण गोड असावा. नसुदेन शिक्षण आणि लय वरी गेल्याचे विचार खराब आहेत. काय करायचं त्या पानचाटाल धुवून प्याचं का. विठाला विठाला. साधा माणूस जंगलात राहणारा ते म्हणला महाराज तुम्हाला मरू देत नाही पण पाणी जमत का. ते म्हणला एडपटेस का काय. जगातला 23 तत्व सिद्धांतिक मी एक तत्व सिद्धांतिक आहे. कचरे बुवा 50 पाणी खोल आहे आणि मी कसं शक्य मला काढता येईन तू कसं काढतो. ते म्हणले महाराज एक काम करा, पाणी 50 खोलेन पटका 75 राहते. महापटका जर 2 फूट पाण्यात गेला तर ते भिजून येणार आणि भिजला की तुमच्या तोंडात पेलणार. महाराज म्हणले पर्याय चांगला पण तुझी जात कोणती. हे इथं वागे. आमचे अशोक महाराज जाधव निरखेडकर, हरिभाऊ महाराज डोंगरे, भगवान महाराज कचरे, सुखदेव महाराज गोरे, राम महाराज डोंगरे, भगवान महाराज सुरासे, गीताराम महाराज मृदंगाचार्य. वा हो आमचे गणेश महाराज डोंगरे मृदंगाचार्य, शंकर महाराज अनपट गायनाचार्य. वा कृष्णा महाराज पोहेकर गुरुजी, हनुमान महाराज वाघ, नारायण महाराज आणि परमेश्वर महाराज वीर. या सगळ्या महाराज मंडळीला कोटी कोटी प्रणाम. एखाद्याचं नाव विसरलं असेल तर सगळ्याला माफी मागतो. सगळ्याची नावं घेतली अशी गृहीत धरा. चला महाराज म्हणले तुझी जात कोणती. इथं आलतो ना मरायला टेकलोय
आणि ते जात विचारायले. ते म्हणला मी शिकारी आहे, भिल्लाचं पोरग. अरे बापरे, म्हणले काय काय करतो? लावर, चित्र, सशे, रानडुकर काही सोडित नाही. अरे बापरे म्हणले, आणि तुझ्या हातान पाणी प्यायचं. बरं तू आंघोळ का केलती? म्हणला गेल्या वर्षीच्या पावसात भिजलो होतो, आता पुन्हा पाऊस पडताच आंघोळ. मी काय आंघोळीच्या नादात पडत नसतो म्हणे. आमच्याकडे आंघोळीचा विषय नाही, पाणी पण नीट नाहीत सकाळी, नाही तर शिकार भेटत नसती. पुरावा आहे माझ्याकडे, 2 श्लोक आहेत पुरावातले त्याच्यातले. मी असं वाचल्याशिवाय कधी बोलणार नाही शुद्ध बुवा, शास्त्र आहे त्याचं. बरं ठीक आहे, पटका कधी धुतला आता? ते म्हणलं धुत नाहीत आमच्याकडं. अरे बापरे, लावरं चित्र खाणाऱ्याचा घाम याच्यात किती गेला असेल. बघा महाराज तुमची इच्छा, जाऊ दे म्हणला, मरायच लागलो तर आता तुझ्या घामाचा काय विचार करायचा. सोड ते पटका. महाराजांनी लिटर 1.5 लिटर पाणी पिलो, घोडा झालो महाराजांनी, पायी पायी गेलो कार्यक्रमात. तिथं गेल्याच्या नंतर कार्यक्रम आला, लाखो लोक महाराजाची. तो तू सिद्धांतिक म्हणल्यावर बघा ना किती लोक. आत्मायासारख्या येडपटासाठी तुम्ही इतके, तर तो सिद्धांतिक म्हणल्यावर किती लोक असतील कल्पना करा माऊली बुवा. एवढे लाखो लोक. कार्यक्रम आटोपला, महाराजाचा सत्कार ठरिला. शाल मुंडास काय असेल आहेर त्यांना, तो सत्कार. महाराज माघ सरकले आणि त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. भक्तगणांनी विचारलं, महाराज तुमच्यासाठी सन्मान आहे, का घेत नाहीत? महाराजांनी सांगितलं घेतो, पण त्या जंगलात राहते त्याला सत्कार करायचा. हो ते तो लावडं चित्र खातोय. महाराज म्हणले ते काय खाते ते करू नका, तुम्ही मला किती मानता? म्हणले पांडुरंगा इतकं. मग तुमचा पांडुरंग त्याच्यामुळे वाचलाय, त्याच्यामुळे वाचलाय, म्हणून तुमच्या पुढे कार्यक्रम झालाय. चला, त्या शिकाऱ्यानं पैसे दिले का महाराज? नाही, पाणी दिलंय, पण जीव वाचला. मग हे असे काही कर्तव्याचे ऋण जगाच्या मालकाच्या डोक्यावर माझ्या अष्टादश संतांच्या आहेत, सद्गुरु शिवयोगी महाराजांचे. काय कर्तव्य सांगू तुम्हाला? 500 कोटीची प्रॉपर्टी कमवून ठेवली म्हाताऱ्यान पोट्यासाठी. याच्या मुंड्या पीळ, त्याच्या मुंड्या पीळ, याचे पैसे नाही दी, त्याचे पैसे नाही दी, कोणाचे येठणं चोर, कोणाचे आवत चोर, कोणाचं काही चोर, आणि 500 कोटीची प्रॉपर्टी पट्ट्याला कमवून ठेवली. तितकी जरी कमीली तर 96वी पुण्यतिथी करील का पोट्ट? होऊ शकते का? नाही. ठीक आहे, याचा एक मुद्दा सांगतो. एक जण म्हणला काम नाही करायचं, तर थांबणं सुंबळ्या, जरा दम धर तू, सांगतो तुला. बापाची पुण्यतिथी कौरक असते महाराज, पोरग जिथं येतो तौरक. आणि पोरग मेलं की त्याची पुण्यतिथी त्याचं कट्ट करते मृदंगाचार्य बाबा, त्याचं कट्ट करतंय. 96 वर्षापर्यंत पोट्ट जगत का? नाही. म्हणून कोण्याच बापाची पुण्यतिथी लाखो अब्जावधीची प्रॉपर्टी कमुदे होत नाही. या लोकांनी भगवंताचं नामस्मरण केलंय, ब्रह्मांडाच्या मालकाचं चिंतन केलंय, निसर्ग ज्याच्या दृष्टीत आहे अशा भगवान शिवजीचं नामस्मरण या शिवयोगी महात्म्याने केलंय. म्हणून आज 96व्या पुण्यतिथीला दरवर्षाला 50 क्विंटलची पोळी लागती. ही सामान्य ताकद आहे महाराज, हे जगाच्या मालकावर झालेलं नामाचं कर्ज आहे, नामस्मरणाचं कर्ज आहे. म्हणून जगाचा मालक तुमच्या सगळ्या भक्तगणाच्या अंतकरणामध्ये भावना जागरूक करतो की या महात्म्याची पुण्यतिथी करा, हे कर्ज आहे. म्हणून नाचे मागे मागे. हो, कर्ज नाही फिटलं की माणूस कानकोंडा होत असतो. एक जणांनी 1 लाख रुपये पोरीचे लग्नाला घेतले. येतो अभंगावर, हे अभंगाचंच नाही सांगायलो तर काय तमाशातलं थोडा चिचकायलो. हो, 1 लाख रुपये घेतले एक जणानं, लाख रुपये, आणि पोरीचं लग्न केलं. आज देऊ उद्या देऊ म्हणता म्हणता 2-3 वर्ष निघून गेले. कसं नाचतं माणूस पा. आणि मग उन्हाळ्यात आलं, ते आल्याच्या नंतर असं उतरलं, लिंबाखाली बसलेला होता पोरीचा बाप. पाहिल्याबरोबर पटकन उठला, टोपी गिपी घातली, रामराम घातला, घरी नेला. पाय धुवायला पाणी टेकलं, बास टाकली, त्याच्यावर घोंगडी टाकली. बशीला पाहुणा, आणि बायकोला सांगितलं चहा कर, मी 2 मिनिटात येतो. शेजारीन 2-3 घरी गेला आणि सांगितलं काकू काही म्हणा पण मला 200 रुपये द्या राव. 1-2 बायानं 50-50 करून त्याला 200 रुपये उसने दिले, आणि लगेच फाट्यावर गेला आणि 2 किलो आंबे आणले.
आणि बायकोला सांगितल्या पाहुण्याला आंब्याचा रस कर म्हणून नाच मागे मागे. हा देव कसं नाचतोय भक्ताकडं, रिकामं नाही कोणाला नाच कोणाच्या पुढं नाचायला. ते का लहान आहे का काय? हा त्याला कोण्या दिवशी मळ्यात नेऊन पेटवायचे हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात. आणि ते इडपटे कोणाच्या पुढं नाचायला, संध्याकाळचा ठिकाणा नाही ते वाकणत कोणा पुढं. हा ते रामराम घालीनच कोणाला. तर ब्रह्मांडाचा मालक कोणाच्या पुढं वाकायला इडपटे काय ते सामान्य का ते? त्याने कर्ज यांचं. आणि मग ते 2 किलो आंबे आणले बायकोने रस केला. पाहुणा जेवला, वाट लावला. बाई हुशार होती ती बाई, तातीक होती. बायकोन मालकाला सांगितलं, आवाज दादा गोड, थोडासा गोड कडक करा. मालक महिना झाला आंब्याचा सीजन निघून गेला, किती लेकर रडत होते. मालक एके दिवशी तुम्ही पोराच्या पाठीत चापट मारली, त्याचे वळ 2 दिवस होते मालक. आंबा मागू लागलं, तुम्ही आंबा दिला नाही मालक. आणि आज पाहुण्यासाठी 200 रुपयाचे आंबे कशाला आणले? त्याचे डोळे भरून आले. बायकोला सांगितलं, लक्ष्मी आपल्या पोरीचं लग्न त्या पाहुण्यानं पैसे दिल्यामुळं झालतं. लाख रुपये दिले नाही लक्ष्मी, म्हणून पैसे तर आपण नंतर देऊ आल्या, पण त्याच्या पुढं पुढं करावं लागतंय. म्हणून परिस्थिती नसताना 200 रुपयाचे आंबे आणणं म्हणजे पुढं पुढं नाचणं. तसा जगाचा मालक संतांच्या पुढं पुढं करतोय का? त्याचं पुढं कारण ऐका. विठाला विठाला पांडव वनवासात आहेत पहा, म्हणून नाचे मागे मागे. पांडव वनवासात आहेत आणि वनवासात पांडव असताना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. वनवासात पांडव गंगेला एखाद्या वाहत्या पाण्याला आंघोळ करायचे. पांडवांचा आश्रम एका पवित्र गंगेच्या तीराला होता. परंपरा शास्त्राची आपल्या गोड आहे. माझ्या भारतीय संस्कृतीतल्या माऊलीला 4 दिवसाच्या कालामध्ये पवित्र गंगा बाटवता येत नाही, नाही बाटवता येत. पंढरपुरात एखादी माऊली असेल, चंद्रभागा अनंत पाप्यांचं पाप धुती, पण रजस्वाला जर स्त्री असेल तर तिनं चंद्रभागेत आंघोळ करायची नाही महाराज, करायची नाही. हा आपल्या शास्त्राचा दंडक आहे. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यहित न मानावे, हा धर्मसिद्धांत आहे आपला. तसं 4 दिवसाच्या रजस्वाला कालामध्ये द्रौपदीला पवित्र गंगेवर आंघोळीला जाता येत नव्हतं. तिला गंगा बाटीता येत नव्हती 1, आणि 5 पतीपैकी एकही पाणी आणून देत नव्हतं 2. तिने आंघोळ कुठं करायची महाराज? 11.5 वर्ष झाले पण तिची आंघोळ नाही राहिली माऊली बुवा. 11.5 वर्षाचा वनवास संपल्याच्या नंतर एके दिवशी धर्माने तिला प्रश्न केला, द्रौपदी द्रौपदी. जी मालक, जी 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 जी. 11.5 वर्षाचा काळ गेला, 4 दिवसाच्या कालामध्ये तुला गंगेला बाटवता येत नाही. तू गंगा बाटवत नाहीस, तू आचरणशील स्त्री आहेस. पण आम्ही गंगेला आंघोळीला गेल्यावर तू इकडे आंघोळ करते, तुला पाणी कोण देते? मी दिलं नाही, भीमान दिलं नाही, अर्जुनन दिलं नाही, नकुल सहदेवान दिलं नाही, मग देतय कोण? तिनं सांगितलं, मालक मी झोपेतून उठल्याच्या नंतर मध्यरात्री 2-2:30 वाजता माझ्या उशाला किंवा पायथ्याला पाण्याचे 2 माठ भरलेले असते. कोण ठेवतंय मला याचाच पत्ता नाही. म्हणून नाचे मागे मागे अशी पुरावा देतोय. पण धर्म साम्यवादी महात्मा आहे. पण भीम नावाचा पती थोडा कडक स्वभावाचा आहे. भीमानं पुढचं इच केलं, द्रौपदी जी आपण वनवासात आहेत तोपर्यंत ही गोष्ट साहजिक गोड आहे, निमूटपणे सहन करू. पण आपण ज्या वेळेला हस्तनापूरला जाऊ आणि कालांतराने ही गोष्ट जर बहुचर्चित झाली की पांडव 5 पती असताना द्रौपदीला पाणी देत नव्हते आणि वनवासात तिला कोणीतरी पाणी देत होतं, याच्या नाना प्रकारच्या तोंडामध्ये घाण धरून लोक चर्चा करतील. त्या चर्चेचं निरसन आत्ताच झालं पाहिजे. द्रौपदी तू सांग, तुला पाणी कोण देते? तिनं सांगितलं, ब्रह्मांडाच्या मालका इतकं मी तुम्हाला 5 पतीला परमेश्वर मानते, आपल्या पायाच्या साक्षीची शपथ घेते. मला पाणी कोण देते माहित नाही, कोण देते मला पत्ता नाही.
भीमानं सांगितलं मग तू जागीर आहे, 4 दिवसाच्या कालात तू जागीर आहे, तुला कोण पाणी देते बघ. तिनं सांगितलं महाराज मी बऱ्याच वेळेस रात्र रात्र जागले, पण ज्या वेळेला मी जागे त्यावेळेला पर्णकुटीच्या पलीकडून कोणीतरी पाणी ठेवतंय, पलीकडून, पण मला दिसत नाही कोण ठेवतंय म्हणून. भीमाचा चेहरा थोडा उग्र झालेला होता. भीम वाईट नव्हते, भीमाचं बोलणं कडक होतं. बरीच माणसं वागायला गोड असते तर बोलायला कडक असते, आणि कडक बोलणं ऐकिताना कठीण वाटतं पण कायमस्वरूपी गोड असते. चोंबळ्या गप्पा कामाच्या नसतात. आमच्या आत्याची तर पत्रिका घेऊन गेलो मी, तेव्हा सायकलवर चाललो होतो. आत्याच्या घरी गेलो, आत्यानं पाहिल्याबरोबर बाळू आला का हो, म्हणलं आलो आत्या. कधी निघला होता? 5ला. बाई मेल्या, सायकलवर आला सोय रे इतक्या लांबून. मेल्या म्हणली. बाई नेरी केलती का नाही? मी एक भाकरी बांधून आणली, मसुबावर खाल्ली. बाई परदिशा आत्या आमची, परदिशा मसुबा इथून 2 कोस आहे आणि 2 कोसापासून सायकल घेऊन आलास मेल्या. बस खाय कडीन भाकरी. 2 भाकरी चुरल्या आणि 3 वाट्या कडी टाकली. खाय मेल्या खाय. किती म्हातारी कडक, पण जेव घातलं. मला जेवायचं काम नव्हतं माहितीये का. एक आत्या शेलूत होती आणि उन्हाळ्याचे दिवस म्हणल्यावर ती रस करीन म्हणून मी उपाशी चाललो होतो. तिथं गेल्यावर मग ती आत्या 3ऱ्या मजल्यावर राहत होती. म्हणजे भिकाऱ्याला काही द्यायचं काम नाही ना, वरूनच म्हणायचं आम्हाला सुतक आहे. म्हणजे हिच्या भावकीत कवा बी मेलेलंच, वरूनच म्हणायचे आम्हाला सुतक आहे व्हा पुढं. अशी आत्या आमची. हो. आणि मग मी खाली विचारलं आमच्या आत्या, ते म्हणल्या वरी राहत्यात. मग मला ते शिक्षण कमी असल्यामुळं बटन दाबायचं माहित नव्हतं ना, मी असं धडाधडा वाचिलं. हो. कोणेस रे कोणेस, अक्कल आहे का तुला? असं जोरात आवाज आला. पाहिल्याबरोबर बाई पाळू आहेस की काय रे? बाई तू आलास पाळू? जरा 2-3 वर्ग शिकलेली होती. तिच्या नवऱ्याला 80,000 पगार होता, सुपर क्लासून होता नवरा. म्हणून म्हणलं रसपोळी करीन. बाई कधी निघला होतास? सकाळी 5लाच. बर बर. मोठ्या आत्याकून आलास काय ताईकून? हो बर बर. जेवलास का? म्हणलं कडीन भाकरी खाल्ल्या. कधी खाल्ल्या? सकाळी 10:30ला. बाई 10:30ला जेवलेला आहेस? बर 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 बर. फार दुरून आलास रे, घाम फार आलाय, फॅन लावू का? म्हणलं बघा ना आता तुमच्या आकारान. बर बर बर. इतक्या दुरून आलास, चहा घेशील का थोडासा? म्हणलं रोगर देती का? पायात चोंबाळ्या गप्पा. इतकी गोड बोलायली, पण हे देऊ का ते देऊ का. तिने 2-3 शिव्या दिल्या पण कडीन भाकरी खाऊ घातल्या. चांगली कोणती होती? अहो बोलू द्या कडक, पण लय गोड. तुम्ही अजून बी बघा पट्टी देणार काय महाराज सप्ताह काय उभा तुम्हाला म्हणत असतील काय काय. बर 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 बर. काय चालू है होणार आहे अमक्या अमक्या दिवशी. पट्टीला आधी माझ्याकडे झाले काय नाही हो, तुम्हाला सांग देईल 1-2 दिवसाला. बायकुला जसं मशीन हा करायला कर महाराजाला चहा घेतला. येवा का? या देतो 1-2 दिवसाला. महाराज बरं थांबा बाबा, पुन्हा कुठं माझ्या घरी येतात, मला फिरायचा नाद. ही धरा पट्टी. हे बोलून इडवाकडं पण पटकन देईल काय काय. बर बर. आपल्या महाराजांच्या पुण्यतिथीचा सप्ताह उभा केला होय. बर बर बर. बसा बसा. अगं दूध कर महाराजांना. हा मग काय काय पट्टी लावली महाराज? एवढी एवढी. वातावरण बघायचं असतं, सध्या परिस्थिती नाजूक आहे महाराज, लोकायला कळायला पाहिजे. एवढाली पट्टी असती का? अगं ते 150 घेऊन ये बरं. हे असे चोंबाळे, हे चोंबाळ्याच्या नादी लागायचं नाही कधी कधी. कडक बोलणारी माणसं असू दे कसे बी, पण ते वागतेच चांगलं. विठाला विठाला बोलत होते कडक, पण द्रौपदीला सांगितलं मा राग येईल तुला, पण नंतरच्या साठी गोष्टी गोड होत्याल. तो एक काम कर, याची शहानिशा कर. तिने सांगितलं पाणी कोण देते फक्त पंढरपुरातल्यालाच माहित असेल. मग द्वारकेच्या मालकाला हाक मारली. मालक हजर झाले.
सगळ्यांनी दर्शन घेतले. विचारलं द्रौपदी कशाला हाक मारली? विचारा मालकाला. धर्माने विचारलं देवा 11 11.5 वर्ष झाले द्रौपदी 4 दिवसात गंगेला बाट होत नाही आणि आम्ही आंघोळ करून येऊस तर तिची आंघोळ होती, तिला पाणी कोण देते? देवान सांगितलं 16,108 बायका मला येतात, 48,324 पोरी येतात, 1,61,080 मुलं येतं. ही संख्या सांगायलो म्हणजे गोळ्या नाही उडाल्या माझ्या. भागवत पान देवाच्या प्रत्येक स्त्रीला 3 मुलीं 10 मुलं झाले. 16,108 गुणिले 3 16,108 गुणिले बरोबर 10. गणित किती होते घरी गेल्यावर बघा. आणि सगळ्याची मिळून 56 कोटी यादव. धर्मराज अहो 15 दिवस नातूच मला दिसत नाही, महिना एका बायकोची भेट होत नाही. मी एवढा माझ्या पाठीमाग परिवार आहे आणि मी कधी द्रौपदीला पाणी देऊ? नाही देवा आम्ही विचारतो कोणी देते, मला काय माहित नाही. येतो मी. द्रौपदी हो या दादा या. पण द्रौपदीच्या लक्षात आलं आता जर ही गोष्ट टळली तर आपले मालक आपल्याला कायमस्वरूपी विचारित राहतील की आजचं खांडूक आजच फुटावं. द्रौपदी झाडाच्या आडंगी गेली आणि आवाज दिला दादा दादा. द्रौपदी देवाला भाऊ मानायची आणि देव द्रौपदीला बहीण मानायचे. दादा वापस आले. काय ताई देवा पाणी कोण देते काय देते त्याबद्दल मला तिळ मात्र संशय नाही. माझ्या भीम नावाच्या पतीच्या मनात थोडीशी विकृती आहे, ती सुद्धा वाईट नाही देवा. उद्या माझ्या भविष्यासाठी आजची आज दूध आणि पाणी होणं गरजेचं आहे. म्हणून देवा कोण देते? तर भगवंताचे डोळे भरून आले. ताई ताई मी देतो. धर्माला बोलवलं. मालक आले. काय देवा का रडता? धर्मराज माझ्या ताईला पाणी मी देतो, तुम्ही आंघोळी करावा. 4 दिवसाच्या काळात उन्हाळा हिवाळा पावसाळा नाना प्रकारचे ऋतू असतात. जंगलात राहती माझी बहीण, दगड उशाला गवत पाठीला किती घाम येत असेल, तिचं अंग किती कणकण करीत असेल. धर्मराज माझ्या ताईला स्नान होणं गरजेचं आहे. म्हणून मी रात्री सगळा परिवार झोपल्याच्या नंतर दुसरा प्रहर संपला, तिसऱ्याला सुरुवात झाली की मी हिच्या उशाला पाणी आणून देत होतो. ते गाडगे सुद्धा कोण्या कुंभाराकून घेतले होते, त्याचं सुद्धा महाभारतात गोड नाव आहे. तुम्ही घरी गेल्यावर पहा, ते सांगायला मी गुत नाही घेतलं, कारण तुम्ही गंजा लोकायचं इचकायले त्याच्यापेक्षा पुराण इचकी जा. पहा महाभारतात त्या कुंभाराचं नाव काय होतं. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 14 कुंभार प्रविष्ट आहेत, त्याच्यापैकी गोरोबा काका आहे. वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभार, किंवा विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळा अग्नी जायचा तोडीने कर आणेसाठी हे गोरोबा काका होते टोकाचे. हे गोकुळात कुंभार होते, त्यांनी यशोदेला गाडगे दिलते. असे 14 कुंभार आहेत. बघा बघा नाव शोधीचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक कुंभार होते की ज्यांनी महान उपकार छत्रपती शिवाजी महाराजांवर सुद्धा केलते. ते सुद्धा कुंभार सात्विक विचाराचा पारमार्थिक अंतकरणाचा कुंभार होते. असे 14 कुंभार दादा प्रविष्ट आहेत. त्याच्यापैकी हा एक कुंभार की त्यांच्याकडून जगाच्या मालकान गाडगे घ्यावा आणि द्रौपदीच्या उशाल ठेवा. दृष्टांत संपला. उद्धवानी देवाला प्रश्न केला, देवा ज्या द्रौपदीला तिचे पती पाणी आणून देत नाहीत त्या द्रौपदीला तुम्ही जगाचे मालक असताना पाणी द्यायची काय गरज होती? हा प्रश्न केला. प्रश्न उचित आहे बरं, प्रश्न वाईट नाही, प्रश्न करणं महत्वाचं आहे. उद्धवानी प्रश्न केला कारण देव काय सामान्य नाही. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिली हंता मग कुठे तुझी या सत्तेने वेदाची सूर्या
सूर्याशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझिया बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. या धनीस तू जगाचा मालकच, आणि तरी पण तू वनवासात गाडगे भरून देतो. 4 दिवसाच्या रजस्वाला बाईला आंघोळीला काय गरज आहे तुला? भगवंताचे डोळे भरून आले. उद्धवा, या द्रौपदीला पाणी का देतो त्याचं कारण विचार. अरे जिच्या बाबाने मला जितक्या पोरी येतात, मला म्हणजे कृष्णाला, भगवान म्हणतात उद्धवाला, मला जितक्या मुली येतात तितक्या दाशा द्रौपदीला होत्या. 48,324 द्रौपदीला दाशा होत्या. आणि या दाशा 7 ते 7.25 किलो सोन्याच्या पाटावर बसून भांडे घासीत होत्या. दाशीला सोन्याचा पाट बसायला, भांडे खापराचे असतील का महाराज? मग एवढ्या मोठ्या वैभवात द्रौपदीच्या दाशा होत्या. आणि त्या वैभवातली द्रौपदी इराटाच्या घरी शेण काढायला, इराटाच्या घरी दळायला. पण दळीत असताना महाराज ती जात्यावर पंढरपुरातल्या मालकाचं गीत गात होती. इतक्या परिस्थितीत नीरा नदीवर एक जणाचे 250 रुपये हाणले, 2,500 रुपये पाकिट हाणलं. आमचा सोबती होता, ते निरावूनच घरी आला. मी त्याला फोन लावला, कुठे आहेत तुम्ही? ते म्हणला मला नाही आवडत त्या दिंड्या गिंड्या. असं म्हणलो ते नालायक मला फोनवर. मी म्हणलं काय झालं? म्हणला मी ज्याच्या दिंडीत आलो त्यानं माझ्याकडेच कसे चोर धाडे. अरे मी म्हणलं हलकाटा, तू या बापानं नाहणी बांधली का इथं? हा, गर्दीत आंघोळ करायचं म्हणजे कपडे एक जणाला द्यायचे ना का? तू या सासरवाडी येई निरा नदी, तू इथं कपडे ठुले तिकडे बोगळत गेला आंघोळीला, हे घेऊन जाते का नाही? चूक याची. आणि नाव ज्ञानोबराय तुकोबरायावर ठेवायला 2,500 रुपये हरपले तो पुन्हा नाही दिंडीत आलं. 48,324 दाशा त्या बाईला, 48,324. 2-2 बाया कापसे याचायला, बाई गपचिक बसत नाही. आमच्या इथं 7-8 बायका कापसे याचायला, आमच्या इथं 7-8 बायका कापसे याचायला. आणि बाजाराच्या दिवशी बाईने, काकू जिजा घरी येत का? ते आताच रामनगरला गेले, त्याचे बुट तर घरीच आहेत, ते आज मह्यात चपला घालून गेले. अशी काकू तुला चित्यापणी आडात टाकून वरून 2-3 पाठथर टाका. वारे वा काकू. म्हणजे नवरा मधात असताना रामनगरला गेली म्हणती. पाहाई काकू, इथली सोडून तुमच्या इथली, आमच्या इकडच्या काकू धरून तिकडे गेल्यावर इकडच्या फुकायच्या, दुसऱ्या आणू तरी कुठून मी. 48,324 दाशा. तुमच्या गावात बायका किती येतात? नका गणित करू, पण इतक्या तर नाहीत ना. किती गावात बायका भरतील इतक्या. आणि तितक्या द्रौपदीच्या दाशा होत्या महाराज, तितक्या द्रौपदीच्या. एवढ्या दाशत्वात, एवढ्या वैभवात वागणारी इराटाच्या घरी शेणाचं टोपलं टाकीत होती. शेणाचं टोपलं इराटाच्या घरी दळीत होती. म्हणून नाचे मागे माग सांगायला, म्हणून नाचे मागे माग. एकदा प्रसंग असा आला, विराट राजाच्या घरी दळू लागली. दळता दळता देवाचं नाव गीत गाऊ लागली. धर्मराजा पळत आले, तोंडाला हात लावला. द्रौपदी, कृष्णाचं गीत गाऊ नको का? आपण पांडव आहेत, आपण अज्ञातवासात आहेत. आपण पांडव आहेत तू द्रौपदी, असं जर लोकांना कळालं तर कौरवाला कळन. आणि कौरवाला जर कळालं तर आपला अज्ञातवास मोडन. आणि अज्ञातवास मोडा तर पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास होईल. म्हणून कृष्णाचं भजन करू नको. त्यांनी सांगितलं, मालक चंद्र सूर्य तोपर्यंत वनवास स्वीकारील, पण त्याचं भजन नाही बंद करायचे, त्याचं भजन नाही बंद करायचे. हे कर्ज देवाच्या डोक्यावर आहे. तू का